लिंक एंड बैटिंग करने के लिए पहुंच गए आरएस सिल्वर स्ट्राइकर्स के 2 सिल्वर बैट्समैन। बहुत रोमांचक मुकाबला होगा मुझे लगता है, आखिरी मैच है लीग का। इसके बाद में सेमीफाइनल होगा, 2 मैचेस होंगे। क्या बोल रहा हूं? अरे यार सुनाई नहीं दे रहा क्या? पिछले मैचों में जो विनिंग टीम है, जिनको आगे के लीग मैच के बाद सेमीफाइनल खेलने हैं, वो कृपया लंच के लिए जा सकते हैं, लंच करें। जो विनिंग टीम मेंबर हैं, मैं उनके लिए कह रहा हूं, ताकि वो अगले मैच के लिए तैयार रहें। Umpires are waiting, fielders are waiting. और गोटे अंपायर साहब आते हुए फील्ड के ऊपर, जोरदार तालियों के साथ स्वागत करें गोटे अंपायर जी का। जोरदार गाना बजना चाहिए एक। अंपायर सिग्नल करते हुए ओके के लिए। समय हुआ है 12:27। कॉर्पोरेट की पिछली टीम इतना अच्छा प्रदर्शन नहीं कर पाई अखिलेश। द मॅन इन येलो या दोन्ही संघाचा 12वा या पहिल्या फेरीतील शेवटचा सामना ठिकाणी आरएस सिल्वर स्ट्रायकर वर्सेस 1 HP चॅम्पियन्स वन द टॉस डिसाइडेड टू फील्ड फॉर षटक क्रमांक पहिल्या प्रगती पदावर। ओ यस, अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा एकदा जबरदस्त या ठिकाणी। व्हॉट अ मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग गोटे अंपायर। आठवा आजोबा जबरदस्त डान्स या ठिकाणी, अतिशय कमालीचा डान्सर। जगाच्या पाठीवरील पहिला हा दिलीप वेंगसरकर असेल, या ठिकाणी आज रवींद्र जडेजा असेल। षटक क्रमांक पहिल्या प्रगती पदावर आशुतोष राऊत। आणि हा पुन्हा स्वीप केला, बघूया चेंडू त्या ठिकाणी मिड विकेटला आणि हा पहिला चांगला फटका दमदार स्ट्रोक या ठिकाणी घासत पुसत गेलाय आणि चेंडू जाईल सीमारेषे लगत। दरम्यान 3 धावेचा बेनिफिट, संघाची धावसंख्या बिनबाद 3 फॉर नन। 3 ना रे, 3 की 2 2 रन्स कंप्लीटेड। टोटल स्कोर इज मूविंग 2 फॉर नन, बिनबाद 2 बार। हिंदुस्तान प्लॅटिनम 3 धावा, यस 3 रन्स। ओ यस, अचूक टप्पा, जबरदस्त बॉलिंग अटॅक, गुडलेन स्पॉट बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू। बघूया षटक क्रमांक आशुतोष राऊत, संघाचा पहिला मिडियम बजर, पहिलं षटक प्रगतीबद्दल बॉलिंग मार्क व तयार। दमदार आयोजन, जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी। हिंदुस्तान प्लॅटिनम प्रीमियर लीग 2024 हे अभूतपूर्व विलक्षण लक्षणीय आयोजन। जरी वर्ष पहिलं असलं तर परंतु अतिशय भन्नाट आयोजन। राईट आर्म ऑफ द विकेट आणि हा येस आउटसाइड द लेग स्टंप, स्वैर मारा जाईल या ठिकाणी। तर 10 पूर्ण एकटा गोट्या भारी आहे की नाही? चला डान्स मध्ये काय करतात, पैसे उपटायचे धंदे असतात। तुम्हाला चढले की तुमच्या खिशाला जमलं की नाही? म्हणून लोकांना विनंती करतो प्रेक्षकांना की गोट्याची पहिली ओटी भरा। 100 द्या, 50 द्या, किती द्या, पण द्या बिचाऱ्याला।
बक्षीस लावा करा, पैशाशिवाय काही नाही हो. पैसा नसेल तर पोरग बापाला विचार, सासरा जावं, बायको नवऱ्याला विचारत नाही. आणि हा यस पुन्हा हुक केला बघूया. आणि हा या दॅट शुड बी 4 रन्स. गोटे अरे तो घेणार 10,000, तुम्हाला काय झाट मिळणार. बरोबर ना साहेब नरेंद्रजी, किधर किधर आहे? अरे गोट्या 10,000चा आहे. पण हे काय बघूया, जबरदस्त डान्स या ठिकाणी. हा प्रतीक गोट्या, नाव काय बाबा गेला का? अनंत काते. त्याला एक 90चा पॅक द्या, अजूनही जबरदस्त नाचेल. येस पुन्हा एकदा गेलो शॉर्ट कव्हरला मिळेल एक धाव. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी बिनबाद 12-12 रन या ठिकाणी रोशन पाटील आमच्या समवेत आहेत बघूया. आणि षटक क्रमांक पहिले संपुष्टात. रोशन पाटील काय म्हणा बघूया. दमदार सुरुवात, पहिले षटक कुठल्या 12 धावा. विद्यमान सामना आरएस सिल्वर स्ट्रायकर्स वर्सेस 1 HP चॅम्पियन्स. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा, चांगला स्टार्ट मिळाला बॅटिंग टीमला, किमान 60+ रन. आणि आज खरं तर खास आकर्षण सेलिब्रिटी आपण पाहत आहे क्रिकेट जगतातील डान्सिंग अंपायर गोट्या यांनी चांगलं एंटरटेनमेंट आज केलं. सर्वांना मंत्रमुग्ध केलं. 10,000 जरी मोजले तरी वाईट नाही बघूया. Yes, तर definitely. एवढं कुठं फुकट एंटरटेनमेंट हो. गौतम पाटील घेते 1.5 लाख, त्याच्यापेक्षा गोटे बरं आहे ना. अनेक 3 गाणे नाचते. अनेक नामांकित स्पर्धांमध्ये आपण त्यांना पाहिलं गोटे आणि अंपायर प्रचंड मोठा त्यांचा फॅन्स तब्बल 20 लाखाच्या वरती आहे फॅन फॉलोअर्स. नक्कीच. येस गोटे अंपायर. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाच्या वजने दुसऱ्या षटक प्रगती पदावर सिद्धांत वालुंज. येस राईट आर्म राहमध्ये विकेट. तर लाईव्हला गाण्याचा आवाज नाही काही या ठिकाणी, कारण कॉपीराईटचा हा नियम अतिशय घातक आहे. त्याच्यामुळे कदाचित नसते बघू या ठिकाणी. तुमच्यात नाही बऱ्याच स्पर्धामध्ये आणि आज टाळलं जातं या ठिकाणी. 24 इव्हेंट आणि रोशन पाटील सध्या निवडणूक देखील आहे, इलेक्शन आहे, आचारसंहिता आहे, त्याचं देखील पालन करायचं या ठिकाणी. आणि हा यसा कोट्टाब्याला हाफ ट्रॅकर, परंतु रोशन पाटील चेंडू मात्र हाफ ट्रॅकर होता, वास्तविक फायदा उचलला नाही. काय म्हणाल? ऍडजस्टेबल फटका, थोडासा Yes, आपण पहिला उंची कमी होती आणि Yes, sir. फटका स्ट्रोक सिलेक्शन योग्य करता आले नाही, परंतु 1 रन मात्र नक्की मिळाले मिड विकेट क्षेत्राकडे हा फटका. आणि त्या ठिकाणी सिंगल रन एंड काही नसण्यापेक्षा बरं समथिंग इज बेटर दॅन नथिंग. अतिशय चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा shot. यस फुल पॉवरफुल जबरदस्त टायमिंग क्लास फटका. डीजे मिस्टर गोट्या. जरा डीजे आपले जरा कोळी डान्स लावा, कोळी वगैरे Yes, काय yes, असतील ना, काय definitely. कसं सर मी काय सध्या हा आगरी कोळी सॉंग लावा, जेणेकरून गोट्या तुम्हाला अजूनही परफॉर्मन्स चांगला देईल. खरी हे गाणं आहे कारण डीजे गोट्याचं डिपेंड अपॉन डीजे. राईट आर्म राहून दे विकेट. बॉलिंग मार्क को तयार. 5-6 बॉलांचा रनअप. टोटल 20. आणि हा आणखीन चेंडू हवेमध्ये. हो व्हॉट अ ग्रेट कॅच. अफलातून एफर्ट्स. यस सीमा रेषेलगत तोलून मापून मारलेला हा झेल फटका चांगला होता, परंतु या ठिकाणी अफलातून झेल सीमा रेषेलगत चांगल्या पद्धतीने स्वतःला स्ट्रेच केला आणि हा झेल त्या ठिकाणी टिपला. आणि खरं तर त्याचं कौतुक करावं लागेल. कौतुक करावं लागेल. फटका परंतु चांगला झेल या ठिकाणी स्वतःला जज केलं आणि सीमा रेषेलगत स्वतःला बॅलन्स करून अफलातून झेल. आणि धक्का क्रमांक बसेल. पहिली विकेट, पहिला ब्रेक थ्रो, पहिल्या विकेटची एक्झिट, पहिल्या विकेटचा काढतावाय, प्रथम विकेट स्वाहा. पहिल्या विकेटचा एन्काउंटर, पहिल्या विकेटचा सफाया, पहिल्या विकेटचा सुपडा साप. धाव संख्या 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. वन डाऊन द फलंदाज या ठिकाणी आरएस सिल्वर स्ट्रायकर संघाचा न्यू मॅन. यस एकनाथ पाटील. हो यस पुन्हा चेंडू हवेमध्ये, परंतु सॉफ्ट डिसमिसल आणि इज ऑन हॅट्रिक. नाही का दुसऱ्या अच्छा यस कॉटन बॉलच्या स्वरूपात हा खेळाडू बाजार Yes, आणि cotton फॉलो मध्ये ball. चांगला झेल टिपला.
सर या स्पर्धेचं आकर्षण आपण जर पाहिलं तरी क्रिस्टल ट्रॉफी दिसायला फार छोटी आहे परंतु हेवी आहे. हे आहे, कमीत कमी 2 तरी माणसं लागतील, ती पण जाडजोड. Yes, अशी आणि- देती पाहिजे, आणू नका, बघूया. अनंत काते हे कुठे गेला? अनंत कुठे गेला? तर डान्सर दुसरे विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज या ठिकाणी आलेला आहे आणि चांगली गोलंदाजी येस, प्रभावी मारा. अप्रतिम ड्रीम स्पेल राहील या खरं तर मॅच मध्ये या संघासाठी या खेळाडूचा कमबॅक करत असताना नवीन फलंदाज ऑन हॅट्रिक. आणि रोशन पाटील म्हणजे पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना आहे. येस, पहिल्या फ्री मधला फ्रेश सामना शेवटचा. या लॉलीपॉप बॉल होता परंतु जमलं नाही. बघूया, मानना चाहते थे ऑन साइड में लेकिन गेंद गई ऑफ साइड में. हँड अँड आय कोऑर्डिनेशन Yes. थोडंसं खराब होतं या फटक्यामध्ये. आणि इथे बघा ऍक्शन लेग बाईस. यस, गोटे अंपायर. लेग बाईटचा त्यांचा सिग्नल आला आणि एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. 1 रन ऍड होईल धाव फलकामध्ये. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरा संपला आणि धावा स्कोर कार्ड वरती आहेत त्या ठिकाणी. स्कोर चांगला बघूया. 10.5 धावांत रास्किन रन. 12 चेंडू 21 धावा. 21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 12 डिलिव्हरीज. 10.50. 2 खेळाडू बाद 21 धावा. खरे थोडीशी खेळपट्टी आता जरा तापलेली या ठिकाणी, म्हणजे पाटा खेळपट्टी झाल्या बघूया. जास्तीत जास्त गोलंदाजांना कमीत कमी गोलंदाजांना पोषक असेल. सकाळच्या सत्रात बघूया गोलंदाजांना पूर्णपणे ही साथ देत होती, फेवरेबल होती, अनुकूल होती. त्याच्यानंतर मात्र आपला नूर पालटला खेळपट्टीनं. थोडासा जो बेनिफिट असेल या ठिकाणी फलंदाजांना. काय म्हणाल रोशन पाटील? अप्रतिम मैदानाचे आउटफील्ड चांगले, लश ग्रीन आउटफील्ड आणि त्याचबरोबर निसर्गरम्य हे वातावरण आहे. निसर्गरम्य. मी आणि- म्हणतो कशाला हनीमूनला काश्मीरला बघा 50,000 पॅकेज घेऊन इथं करा हनीमून. क्या बात आहे. कुठल्याही गोपच्यात बघा इथं कुठेही रेमटोवा. साला 50,000 भरा काश्मीरला जा, याच्यापेक्षा फुकटात आहे इकडं. समोर वाघाबाचं मंदिर आहे, पहिलं दर्शन घ्या नंतर हनीमून साजरा करा. खूप चांगलं हिल Yes, स्टेशन. म्हणजे अतिशय निसर्गरम्य वातावरण निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान. राजीव गांधी क्रीडा संकुल. क्रीडा संकुल बघूया. दमदार आयोजन, चांगली स्पर्धा या ठिकाणी. हिंदुस्तान प्लॅटिनम प्रीमियर लीग. षटक क्रमांक या ठिकाणी संदीप. हो येस, पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिसल. चेंडू हवेमध्ये असेल. हो, ड्रॉप्स केला या ठिकाणी चेंडू. वास्तविक प्रयत्न चांगले होते प्रयत्न विकेट एफर्ट चांगले केले होते परंतु शेवटी कासे क्रिकेटमध्ये प्रसंग होत आहेत या ठिकाणी. चांगले प्रयत्न त्याने केले परंतु झेल सुटला. जीवनदान फलंदाजाला मिळाला आणि अनेक असे खरं तर उदाहरण आहेत आणि क्रिकेट. रोशन पाटील यावर्षी IPL मध्ये मुंबई इंडियन्स विराट कोहलीचा संघ या ठिकाणी अक्षरशः कोल्हाप झालाय. विराट कोहली म्हणजे ऋषी मुनींचा शाप आहे. तुम्ही कधी फायनल मारणार नाहीत. आहे की विराट नाही? कोहली संघ बघा, सध्या एवढा चांगला संघ आहे पण कधी जात नाही. बघूया. प्ले ऑफ मध्ये जाण्याचे चान्सेस आहेत त्यांना. हो यस, क्लास फटका बघूया. जबरदस्त टायमिंग. चेंडू गेला लॉंग ऑफला. जबरदस्त आउट राहील. 1 धावामुळे संघाचा टोटल स्कोर, संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान. टोटल स्कोर इज मुव्हिंग 23 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. बॉलिंग मार्कवर नवीन गोलंदाज संदीप. यावर्षी हे पहिलं आयोजन आहे आणि Yes, खूप आणि चांगल्या पद्धतीने रोशन आयोजन. पाटील जर पहिलं असं बघूया, नवीन संसार आहे बघूया, काही होतं परंतु दमदार आयोजन या ठिकाणी. पुढच्या वर्षी ही स्पर्धा अजूनही भव्य दिव्य स्वरूपात असेल. डेफिनेटली चांगलं आयोजन पुढच्या वर्षी देखील पाहायला मिळेल. फुल टॉस यावेळेला आपण पहिला ऑफ ड्राईव्ह खेळून काढलाय. खरं तर आडव्या बॅटने खेळायचं खरं होतं. म्हणजे विषम पाटील हा लोअर फुलटॉस होता. वास्तविक आहे बॉलच्या मिरकुसर खेळणं गरजेचं होतं. असे कधी चेंडू जमत नाही, कधी बॉल होण्याची शक्यता असते. बघूया. या बॉलला तुम्ही पाड्या सूट करू शकता, Yes, स्लॉप नक्कीच. स्वीप तुम्ही खेळू शकता आणि इथे मात्र आपण पाहिला 1 रन मिळाले. एंड बदलला. धावसंख्येत बार. टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे त्या ठिकाणी 24. 2 खेळाडू बाद 24 अशी धावसंख्या पहिल्या षटकात धावसंख्या 12, दुसऱ्या षटकात फक्त इनिमेन 8 धावा 9 धावा. आणि हा चेंडू पुन्हा आता चेंडू गेला या ठिकाणी मिडॉनला मिळेल फक्त 1 धाव. खरं म्हणजे आता थोडासा अटॅक करावा लागेल, कारण पहिल्यापैकी शेवटची मॅच आहे, कारण नॉकआउटची मॅच आहे. पुन्हा तुम्हाला चान्स नाहीये रोशन पाटील. येस, तुम्ही जर का पराभूत झाला तर तुम्हाला 365 दिवस तुम्हाला वाट बघायला लागेल. 2025 नॉकआउट स्टेज आहे. पुढच्या वर्षी कदाचित लीग फॉर्मॅट असेल. एक फॉर्मेट आणि कदाचित महिलांचा देखील यात, समावेश असेल. येस, आपले उत्कृष्ट समालोचक नरेंद्र सिंग सरांनी देखील सांगितलं पहिलं वर्ष थोडंसं ऍडजस्टमेंट आम्हाला करावं लागलं परंतु नेक्स्ट इयर पुन्हा एकदा उत्साह या स्पर्धेत वाढेल. आमचे खतर गायकवाड साहेब, Yes, म्हात्रे आणि अमित साहेब गायकवाड असेल, संकेत यांची म्हात्रे असेल. प्रचंड मेहनत या यांना स्पर्धेला. यांना धन्यवाद देऊया आपण. आणि असं म्हणतात एकमेका सहाय्य करू अवघे अवघे धरू धरू सफलता. सफलता. प्रत्येकाचं योगदान कॉन्ट्रीब्युशन फार महत्वाचं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि ही स्पर्धा घडवण्यासाठी ही स्पर्धा पार पाडण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला खरंच सर्वांनी कॉन्ट्रीब्युशन दिलं त्यांचं विशेष आपण इथे कौतुक करूया. करूया. यस,
ओव्हर द विकेट संदीप तयार. आडव्या बॅटने हा फटका स्क्वेअर लेग मध्ये गॅप मध्ये फटका खेळला. डीप मधला फिल्डर भरपूर वेगाने बॉल खाली आलाय. चेंडू उचलला फेकला दरम्यान दुसरा रनचा कॉल. आय थिंक रन असेल या ठिकाणी 2. 28 रन आणि शॉट गोट्याचं टायमिंग तुम्हाला आय विल इंटिमेट यू का टायमिंग फार महत्वाचं आहे या ठिकाणी. म्हणजे क्रिकेट म्हणा कधीही म्हणा लग्नामध्ये इलेक्ट्रिक टायमिंग आहे का नाही. समय सूचकता या समय सूचकता समय बघा खर तर गोष्ट आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये येस समय जर टायमिंग नसेल तर फायदा नाही. गोट्या सरांचा डान्स आणि आमचे दशरथ पाटील सरांचे कधी कधी डायलॉग्स टायमिंग खरं खास करून आम्ही खरं म्हणजे नाईट वाले आहोत. निशाचर त्याला म्हणतात रात्रीचे भटकतात ना. निशाचर त्याला म्हणतात निशाचर. रात्री के यात्री रात्री की यात्री रातों के कातिल. 3 ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा आणि 2 खेळाडू बाद झाले. रोशन पाटील यांना तर थोडासा अटॅक करावा लागेल आक्रमण करावा लागेल कारण कुठलाही म्हणजे डीजे ओके मो समय गाणे का चौकार किंवा षटकार आल्यानंतर लावायचा प्लीज तुम्हाला विनंती करतोय. आय विल कॉल इंटिमेट डीजे ऑपरेटर. तुमचा डीजे चांगला वाजतोय. पुढच्या वर्षी या ठिकाणी ही स्पर्धा अजूनही भव्य दिव्य स्वरूपात असेल. बॉलिंग मार्क होता या नवीन गोलंदाज श्री. खर तर फिल्डिंग टीम जर्सी आपण जर पाहिले तर राजस्थान रॉयल सध्याच्या घडीचा एक दमदार संघ आहे. Yes, राजस्थान संजू रॉयल्स. सॅमसनच्या नेतृत्वामध्ये खेळणारा आणि चांगला खतर कलर चूज केला या टीमने आणि एका बाजूने ग्रे जर्सी परिधान केलेले खेळाडू. चांगलं बॅटल तुम्हाला या टीमच्या दरम्यान पाहायला मिळेल आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना आता उरलेले काही बॉल आक्रमण करावे लागतील. हवे फ्रॉम बॉडी येस इट्स अ वाईड. क्या बात आहे. वाईट येस. स्टंप कुठे चेंडू कुठे जखम मांडीला आणि इला डुंगणाला. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. वाईट धावेला इशारा सांगायचा. टोटल स्कोर 29. 29 राईट आर्म हो द विकेट. हो येस आउटसाइड द ऑप्शन. पुन्हा एकदा अचूक टप्पा नियंत्रित मारा. असं जर मारा केला डॉट गेले तर नक्कीच या संघाचं भवितव्य डार्क असेल अंधकारमय असेल. रोशन पाटील स्विंग आणि मिस. थोडा बॉल Swing and पडला miss. आत Yes. आला. आत आला, Off थोडासा break बघूया. पाहायला मिळाला. गोलंदाजच्या माध्यमातून कम बॅक पाहायला मिळालं 4थ्या ओव्हर मध्ये. यावेळेला बॉल आपण जर पाहिला वाईटचा इशारा लेग पण थेट. स्वैर मारा दिशाहीन मारा. एक धाव मिळेल संघाचा. टोटल स्कोर 30 गोटे अंपायर त्यांचा आपण वैयक्तिक जर प्रवास पाहिला जीवन प्रवास तर ते सध्या बीएमसी मध्ये कार्यरत आहेत. बीएमसी मध्ये ठाणे टीएमसी Yes. ठाणे म्युन्सिपल ते आहेत पाणी सोडायला. मग पाण्याच्या टाकीवर तसा सांबा होता ना शोलेमध्ये तसा हा पाण्याच्या टाकीवर आहे. डोकं फिरलं की पाणी सोडत नाही. त्या गेला बसड्यात म्हणतो मॅच. आणि पुन्हा एकदा गेला या ठिकाणी गलीच्या देशांना बघूया. एक धाव मिळते संघाचा. टोटल स्कोर झाला 31 फॉर द लॉस ऑफ 31 मिस्टर गोटे अंपायर. त्याला पगार आहे जवळ 70,000 रुपये आणि आता 7वा वेतन आयोग त्याला मिळणार आहे. बघा गाय त्याचा नशे बघा. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मालेला आहे गोटे अंपायर. आणि हा येस पुन्हा स्टेप आउट झाला या ठिकाणी. चेंडू गेला या ठिकाणी शॉट मिडॉनला मिळेल फक्त एक धाव. सांगा टोटल स्कोर झाला 32. आक्रमण करावं लागेल या ठिकाणी. षटकार चौकार मारावे लागतील अन्यथा कर नको रे क्रिकेटचं भविष्य आणि पवार साहेबांचं राजकारण याचा नेम नाही. अमित गायकवाड असतील या ठिकाणी. संकेत म्हात्रे साहेब असतील या ठिकाणी. आणि हा शॉर्ट पिच पुन्हा एकदा जबरदस्त ऑफ ड्राईव्ह ताकदवर स्ट्रोक. परंतु रोशन पाटील जर शॉर्ट सिलेक्शन म्हणजे गॅप जर साधली असते बघूया तर नक्कीच हा चौका झाला असता. परंतु या ठिकाणी कुठल्या प्रकारचं फ्रीडम ज्याला म्हणतात स्वातंत्र्य संघाचा टोटल स्कोर झालाय 33. 3 लास्ट डिलिव्हरी इन दी 4th ओव्हर. शेवटचा चेंडू. हो येस क्लास डिलिव्हरी. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 14 संपुष्टात. आणि राहिलं शेवटचं अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक. स्लो ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचं षटक. शेवटचा गोलंदाज आणि पंचांचा या ठिकाणी वाईटचा इशारा. येस टोटल वाईट. अच्छा ओव्हर संपलाय. ऍक्शन झाली काय. साला आमचे डोंगणं सुधारणार तुम्ही.
यायला काही आम्हाला समजत नाही वाईट आहे का ते सांगते एकत्र येऊ षटक नका संपलाय बघूया. आपण टीम मीटिंग करू टीम मीटिंग घेऊ नका प्लीज आपल्याकडे टाइम नाही कारण हे मैदान जवळजवळ म्हणते 5 ते 6:30 ना हो त्याच्या 5 वाजेपर्यंत आहे बघूया प्लीज अंपायरांना इलेक्शनची ड्युटी देखील आहे. यस इलेक्शनची ड्युटी आहे बघूया एकनाथ शिंदेचा माणूस आहे हे तुम्हाला सांगतो मी आता मुख्यमंत्र्याचा माणूस आहे पण डेंजर माणूस आहे त्याला बोलून फायदा नाही पुन्हा एकदा यस चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी यस जे आयला नशीब खालचं सामान लावलं नाही नाहीतर आम्हाला घाम फुटला असता नशीब पोटात लावलं नाही राईट आर्म राऊंड द विकेट हो येस पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी बघूया मिळेल एक धाव छोटी चिक्की सिंगल 1 रन्स गेटिंग टोटल स्कोर इज 35 पहिल्या षटकात रोशन पाटी 12 धावल्या त्या नंतर मात्र जो ग्राफ त्यांचा खाली आणलाय काय म्हणाल ग्रेट कमबॅक. येस ग्रेट कमबॅक बघूया चांगलं कमबॅक जबरदस्त पुन्हा आगमन टीमने केलं कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये 21 त्यानंतर तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये डॉमिनेट केलं बॅटिंग टीमला. लो फुल टॉस ऑफ ड्राईव्ह ऑलॉंग द कार्पेट त्या ठिकाणी कव्हर शॉर्ट कव्हरच्या दिशेने फील्ड केला बॉलला त्यानंतर सिंगल असेल चांगली फिल्डिंग फटका चांगला होता परंतु थोडासा या ठिकाणी अजून जर ताकद लावली असती कदाचित फिल्डिंग ही सुंदर पाहायला मिळाली आणि आक्रमक फिल्डिंग बघूया या ठिकाणी याला कॅप्टनला मी धन्यवाद देतो या ठिकाणी हो येस पुन्हा एकदा या ठिकाणी बॅट पहिल्यांदा फिरली खरं म्हणजे शॉर्ट पिच चेंडू होता खोट टप्प्याचा ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न येस लेग बायचा इशारा अवांतर धावसंख्येत भर संघाची धावसंख्या नेऊन ठेवली या ठिकाणी 37 राहिले फक्त एनिमेन 3 बॉल 3 बॉल्स टू गो 37 इज दी स्कोर पहिल्या षटकात 12 नंतर मात्र एनिमेन 25 धावा जोडले राईट आर्म राऊंड द विकेट बॉलिंग मार्क तयार आणि हा यस पुन्हा एकदा या ठिकाणी फक्त 1 से ज्यादा कुछ भी नाही 38 राहिले फक्त एनिमेन 2 बॉल 2 बॉल्स टू गो इन द 5th ओव्हर जशी इनिंग संपेल तर याच्यानंतर म्हटते पहिली सेमीफायनल तर आम्हाला नंतर आम्हाला इंटिमेट करतील या ठिकाणी कारण हा सामना संपू द्या त्याच्यानंतर यांचं मानली आपलं कसं आहे कमिटी डिसिजन डिपेंड आपण बघूया ओ यस जोरदार अपील कोर्ट बी यांचा बघूया पंतांचा निर्णय या ठिकाणी पुसटचा स्पर्श तर पहिली सेमीमध्ये पहिली उपांत्य फेरी एपी फायटर आणि एसी इलाइट दोन्ही संघाचे कॅप्टन इनिंग संपल्यानंतर कॉल टू बोथ टीम्स आणि एक मध्ये दोन्ही संघ बघूया पहिली सेमीफायनल पहिली उपांत्य फेरी एक जबरदस्त सामना 2 ताकदवर संघ बलाढ्य संघ अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये एक जबरदस्त हाय व्होल्टेज मुकाबला पैसा वसूल मॅच बॅट्समन नेम मिस्टर बारक्या कांबळे एक आमचा कामोट्याचा आहे हा नवीन बारक्या हा हिंदुस्थान प्लॅटिनमचा HP B2 मधला लास्ट डिलिव्हरी आणि हा चेंडू सोडून दिला बघा याचा आउटसाइड लेग स्टंप या ठिकाणी वाईट टोटल नाव आहे सिद्धेश बघूया उर्फ नाव बारक्या नाही प्रत्येकाला बारक्या कोणाला दगडे आहे कोणाला धोंडे आहे टोपण नाव जे आहे हा गोटे आहे खरं नाव आहे शंकर धोत्रे बघूया आणि हा पुन्हा स्वीप करायचा बघूया चेंडू केला या ठिकाणी आणि अशा प्रकारे हे कोटा संपलाय टोटल स्कोर झाला या ठिकाणी 40 आणि 41 म्हणजे बरोबर 8.25चं टार्गेट आहे या ठिकाणी 8.25 तर दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी एपी फायटर आणि एसी इलाइट 11 पहिली सेमीफायनल द फर्स्ट सेमीफायनल बिटवीन 2 टीम्स दोन्ही संघाचे कॅप्टन या विल प्लीज दोन्ही संघाचे कॅप्टन तर पहिले इनिंग संपले इलाइट 11 दोनों संघाचे संघनायक कर्णधार अपन टॉस या दोनों टीम के कैप्टन दोनों टीम के कर्णधार कैप्टन को इनवाइट करता हूं टॉस के लिए आइए ईपी फाइटर एंड ईसी इलाइट 11 दोनों कर्णधार अपन टॉस या
आणि वेल प्लेट तर चांगलं कमबॅक इथे पाहायला मिळालं. मात्र सर सामना किती ओव्हर चालेल पुढचा? 5. येस, 5 ओव्हरचाच असेल. दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी या. EP फायटर अँड EC इलाइट 11 टीम कॅप्टन आपण टॉससाठी या प्लीज. टॉस घेणार आहोत आपण. हॅलो, दुसरा कॅप्टन या ठिकाणी एशिया लाईट चालू आहे या ठिकाणी AP फायटर्स. येस, दोन्ही संघाचे कॅप्टन धन्यवाद देतो. बघूया, काल गाढवाचे पाय झाले, आता तुमचे धरतोय कारण बरोबर की नाही. या ठिकाणी टॉस करतील आमचे अमितजी. कोण टॉस करणार? अखिलेश सर यांच्या शुभ हस्ते मी टॉस घेत आहोत. EP फायटर अँड EC इलाइट 11 अँड कॉल EP फायटर अँड ES इलाइट 11. येस, गोटे अंपायर तुम्ही मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. EC फायटर. संपल्यानंतर निर्णय फक्त तुमचा घ्या. गोटे अंपायरने आजच्या दिवसभरात एक चांगला परफॉर्मन्स, बऱ्याच दिवसानंतर गोटे अंपायर मौसम आहे गाणे का हे बघूया. डीजे ऑपरेटर आय विल कॉल. येस, 41 या ठिकाणी 41 धावांची गरज. राहिले चेंडू 30 चेंडू 41 म्हणजे 8.25 टार्गेट 8.25. तर पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण, पहिला जोडा दाखल. द फर्स्ट ओपनिंग पेअर पांडू आणि आशू आणि बॉलर गोलंदाज दुर्गेश. षटक क्रमांक पहिला प्रगती होणार. पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रतीब, पहिला खुराक तयार. संघाचा पहिला दुर्गेश. पांडू सलामीचा फलंदाज पांडू दळवी म्हणजे कोकणातला असो. यस, आशुतोष राऊत. यस, दुर्गेश. तर EP फायटर्स या ठिकाणी वन देतो. क्या पहिल्यांदा काय बॅटिंग फिल्डिंग? EP फायटर संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. 5 षटकांचा सामना असेल. पहिली सेमी फायनल अति महत्त्वाची मॅच. टीमला बॅटिंगसाठी निवड केलं. दोन्ही टीमला शुभेच्छा पण देऊया आणि जाऊया मॅचच्या दिशेने. म्हणजे फायनल पासून 2 पावले दूर. चला, पहिला फलंदाज यानी दुर्गेश याचा मारा फेस करतील या ठिकाणी मिस्टर पांडू. मी रेशम पाटील विनंती करतो प्लीज. आशुतोष हा खेळाडू स्टार्टिंग एंडला. या बॉल ऑन साइडला पहिल्या बॉलवरती आक्रमण. डीजे प्लीज. डीजे आपण रेडी राहा प्लीज. पहिल्या बॉलवरती चौकार मिळाला आणि सुरुवात चांगली. आगाज ऐसा होता अंजाम कैसा होगा असं म्हणायला हरकत नाहीये. तर संघर्षाचा. यस, रोशन पाटील. वेल बिगन इट्स हाफ डन. येस, तुमची सुरुवात. हॅलो 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 हॅलो. सुरुवात चांगली झाली की तुमचं अर्ध काम सोपं होतं असं म्हणतात. आणि इथे चांगली सुरुवात त्या ठिकाणी पाहायला मिळाली आशुतोष या खेळाडूच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला आपण पाहिला पंजाब सुपर किंग्स टीमचा आशुतोष शर्मा हा देखील इम्पॅक्ट खेळाडू म्हणून उभरता सितारा भारतीय संघासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. आणि इथे मात्र आशुतोषला आपण पाहता स्टार्टिंग एंड मध्ये सुरुवात दमदार करत असताना. फुल टॉस, बॉल बॅक ड्राईव्ह गॅप मध्ये पॉवर प्लेचा योग्य वापर आणि बॉल चाललाय. हॅलो, अमित गायकवाड यांच्याकडून गोट्या अंपायर सरांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलं. एकदा जोरदार डाव द्या गोट्या अंपायर यांच्यासाठी. आणि अमित दादा तुमचं देखील आभारी आहेत. थोडंसं त्यांना एनर्जी बुस्टर त्याने दिलाय, बुस्टर खरं तर दिलाय.
असंही म्हणायला हरकत नाही आणि गोट्या अंपायर अजून तुम्हाला एंटरटेन करतील या ठिकाणी, या ते मात्र शंका नाहीये. सुरुवात दमदार, लगातार 2 चौकार त्या ठिकाणी पाहिले आणि धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्ड वरती बिनबाद 8 या ठिकाणी पाहायला मिळाली. नेक्स्ट बॉल, याही वेळा उडवलाय बॉलला मिड विकेटच्या बोलून आउट ऑफ द पाथ. क्या बात आहे, अमित सर प्रचंड खुश आहेत बघा. आणखीन 100 रुपयाचं पारितोषिक आलं गोट्या अंपायर संघ. गोट्या सर नेक्स्ट टाइम अमित सर यांच्या समोर येऊन डान्स करा. यस, मग दोघांचा आम्हाला डान्स पाहायला मिळेल. आणि आमच्या प्रज्ञा मॅडम देखील प्रचंड खुश आहेत, त्यांचा खेमा खुश आहे. नरेंद्र सिंग सर आमचे तेही प्रचंड खुश आहेत, कारण त्यांचा खेमा आपण जर पाहिला 2 चौकार षटकारानंतर आता उत्साह त्याच्या टीम मध्ये भरलाय. आशुतोष या फलंदाजाने दहशत, अप्रतिम फलंदाजी, लगातार 3 बॉल 3 मोठे फटके, 2 चौकार 1 षटकार. आणि यावेळेला फुलर लाईनचा बॉल आणि इथे आपण पाहिला अलॉंग द कार्पेट बॉलचा त्या ठिकाणी लॉंग ऑन षटकाकडे दबाव फिल्डिंग टीम वरती 2 धाबा इथे आल्या आणि धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्ड वरती बिनबाद 16. इसी बीच मैं आप सभी का ध्यान आकर्षित करना चाहूंगा कि अंपायरिंग के इतने अद्भुत स्तर को देखते हुए और गोटे अंपायर साहब के प्रदर्शन को देखते हुए हमारे CHRO डॉक्टर राजीव मिश्रा जी ने उन्हें 1000 रुपए रिस्पेक्ट ऑफ टोकन ऑफ रिस्पेक्ट देने का निर्णय लिया है. तो वही बताने के लिए मैं मंच पे आया हूं. एक बार जोरदार तालियां गोटे अंपायर साहब के लिए. क्या बात आहे, राजीव सरांचा आपण आभार व्यक्त करूया, कलाकाराला मोटिवेट करतात. धावसंख्या 18, 41चं टार्गेट आणि 18 धावा स्कोर कार्ड. यस रोशन पाटिल देखो, गोटे अभी देखो, जितना पैसा मिलेगा उतना गोटे डान्स करेगा और नाचेंगे. यस, त्याचा जीव अटकल्या पैशामध्ये आणि हा हुक केलाय. येस गोटे अंपायर, क्या बात आहे भैया. 1 HP नका नाचू नका, त्यांना 100-200 रुपये देऊन टाका प्लीज. अद्वैत कामत सर यांच्याकडून देखील 500 रुपये पारितोषिक गोट्या अंपायर तुमच्यासाठी आलेला आहे. क्या बात आहे. टोटल 1700 रुपये, 1800, 1800. काय सला कामावर काय झकमाला तुम्ही जाता तिकडं, हे बघा लगेच 10 क्या बात मिनिट. आहे. अद्वैत कामत सर यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक तुमच्याकडे आलंय. यस यस, अरे QR कोड गोटे अंपायर नो जीपे 24 रन स्कोर कार्ड. रोकडा कॅश प्लीज. जीपेवर भरोसा नाही हो. संडासामध्ये हागला तरी साला जीपे साला 5 रुपये खिशात नाही. 17 धावांची गरज, 24 चेंडू मध्ये 17 धावा. यस, विकी आलेत गोलंदाजी मार्क मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये धमाका आपण पाहिला, ब्लास्ट. यावर धीम्या गतीचा चेंडू, समोर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत पांडू. यस, त्यांना एकच कारण स्ट्राईक आशुतोषला द्यायचे, कारण आशुतोष थोडासा म्हणजे जास्त आक्रमक झालाय आणि तो जितका लवकर स्ट्रायकिंग एंडला येईल तेवढा सामना सोपा होऊन जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. फुल टॉस आणि इथे लाऊड अपील, लेग बिफोर द विकेट नाही आपल्या स्पर्धेमध्ये.
LBW ला आउट नाहीये, हा निर्णय नियम आहे या स्पर्धेचा, त्यामुळे पंचांचं टेन्शन थोडं कमी झालं. येस नक्कीच LBW बघूया, इट इज नॉट अलाउड. तुम्ही अपील करू शकत नाही, तुम्हाला विकेट मिळणार नाहीये. येस नक्कीच. आणि इथे एक रन मिळाली. स्ट्रायकिंग एंडला आला पुन्हा एकदा आशुतोष, अनस्टॉपेबल खेळाडू, राहुल. थांबवणं कठीण आहे. आणि इथे चांगला बॉल अचूक टप्प्यावरती. कधी कधी टेनिस क्रिकेटमध्ये पण पहिलं वारंवार ऑन साइड हा स्ट्रॉंग झोन असतो एखाद्या खेळाडूचा, पण तुम्हाला बॉलच्या मेरिटनुसार खेळावं लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर बॉल होता, कव्हर्स मध्ये तुम्ही फटका खेळला असता तर नक्कीच एका आणखीन स्कोरिंग शॉट पाहायला मिळाला असता. पुढे इथे कमबॅक फिल्डिंग टीमचं पाहायला मिळालं. धावसंख्या 25, अजूनही 16 धावांची गरज येणाऱ्या काही बॉलमध्ये. यावेळेला बघा ज्या फटक्याचा उल्लेख केला त्या फटक्याचा प्रयत्न झालाय, पण झेल 20 सेफ मध्ये खेळताना खेळाडू झाला झेल बाद. फर्स्ट विकेट डाऊन. होत्या आशुतोष इनिंग साठी अफलातून इनिंग साकारली. 8 बॉल मध्ये 24 रन केल्या. हा खेळाडू चांगला स्टार्ट टीमला दिला, जवळजवळ अर्धा प्रवासाने पूर्ण करून दिला. आता फक्त 16 धावांची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये, कारण 25 धावा या धावफलकावरती आहेत. सनी न्यू बॅटर न्यू फलंदाज आपण पाहता मैदानाच्या दिशेने 1 डाऊनला 3ऱ्या क्रमांकावरती. अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघासाठी अनुकूल खेळ करणं ही जबाबदारी राहिली आहे 3ऱ्या क्रमांकाच्या खेळाडूची. पूर्वी आपण पाहिला दी बॉल राहुल द्रविड, सध्याच्या घडीला चेस मास्टर विराट कोहली हा एक दमदार खेळाडू भारतीय संघाचा राहिला. आणि इथे आपण पाहिला सनी 3ऱ्या क्रमांकामध्ये डिफेन्स करत असताना पहिला बॉल त्याने फेस केला, कारण त्यांना माहिती आहे सामना सोपा झाला, फक्त 16 धावांची गरज आहे. येणाऱ्या काही बॉलमध्ये 1 HP चॅम्पियन्स टीमला संघ करतं विजयाच्या उंबरठ्यावरती, पण अजूनही संधी गमावलेली नाहीये. फिल्डिंग टीम RS सिल्वर स्ट्रायकर्स टीमला कमबॅक करावं लागेल, अशक्यला शक्य त्यांना करावं लागेल. चांगला संघर्ष या मॅचच्या दरम्यान. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह करायचं होतं आणि इथे चिकी सिंगल पूर्ण केली. त्या ठिकाणी सिलिमोडॉफच्या दिशेने हा बॉल घेतला आणि त्या दरम्यान 1 धाव आली. 2 ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती आहेत. आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी 15 धावांची गरज. 18-15 हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहे. डीजे प्लीज. 18 चेंडू 15. चला शॉर्ट टीम मीटिंग थोडं स्पीडअप करा. येस म्हणजे प्रति षटकामध्ये 5 धावांचा अतिशय सोपं टार्गेट असेल. शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. डीजे वाजवा वाजवा प्लीज. अंतिम 18 चेंडू आणि विजयासाठी आता 15 धावांची गरज. 18 गेंदों में 15 रनों की जरूरत. 18 बॉल 15. अकूट टप्प्याचा बॉल आणि इथे वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलेला आहे, कारण आपण पाहिलं अवे फ्रॉम द बॉडी, खेळाडूपासून अतिशय दूर टाकलेला हा बॉल. पंचांनी या चेंडूवर वाईड घोषित केला. त्यामुळे आता 18 चेंडूमध्ये 14चं कॅल्क्युलेशन बाकी आहे. शेवटचे निर्णायक 18 चेंडू आणि या मॅच मध्ये 14ची गरज. मॅच संपलेली नाहीये आणि जर का असे वाईड बॉल टाकत राहिला गोलंदाज तर हा सामना एकदम सोपा. सिद्धेश या ठिकाणी आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. सलगचे 2 वाईड बॉल. खरं आता ट्रॅक त्यांनी बदलला, राऊंड विकेट आले. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज होताना पण त्यांना पाहता. पंचांच्या उजव्या बाजूने समोर फलंदाज सज्ज असताना 18 बॉल 13चं कॅल्क्युलेशन. धीम्या गतीचा बॉल आणि इथे आणखीन एक डॉट. एक डॉट बॉल या ठिकाणी मग पहिले 1 HP चॅम्पियन्स टीमच्या खेम्यामध्ये टेन्शन वाढवेल आणि तेच करायचं गोलंदाजांना. जितके निर्णायक चेंडू तुम्हाला टाकता येईल तो प्रयत्न करावा लागेल गोलंदाजांना. शॉर्ट ऑफ लेन फक्त दिशा दिली आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्राकडे हा फटका खेळून काढलाय. अलॉंग द कार्पेट खराब फिल्डिंग. ज्या ठिकाणी सिंगल तिथे 2 धावा आल्या आणि इथून मात्र 2 रनने मात्र संघ पुढे चाललाय. धावसंख्येत वाढ. अजूनही या ठिकाणी पहिला धावांची गरज आहे 11. येणाऱ्या काही बॉलमध्ये 11 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहे. सामना आपण पाहता RS सिल्वर
स्ट्रायकर्स विपक्ष 1 HP चॅम्पियन्स या दोन टीमच्या दरम्यान ही लढत 16 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. धीम्या गतीचा बॉल पुन्हा एकदा लेग ग्लान्स करायचा होता आणि इथे मात्र आणखी डॉट. खरं डिफेन्सिव्ह मोडमध्ये गेले फलंदाज. एखादा मोठा फटका जर या मुवमेंटला मिळाला तर हा सामना अगदी सोपा होईल, परंतु इथे सिंगल डबल घेत असताना जर का तुम्ही डॉट बॉल फेस केले त्यामध्ये विकेट जर का फिल्डिंग टीमला मिळाल्या तर या मॅच मध्ये शिरकाव करताना टाइम लागणार नाही फिल्डिंग टीमला. आणि इथे आपण पाहिला पुन्हा एकदा सिंगल आली सेन्सिबल क्रिकेट. अगदी डोक्याचा वापर करत हा फलंदाज पुढे चालला. अजूनही 10 धावांची गरज. असं म्हणतात पायाने चालाल तर फक्त अंतर कापाल, डोक्याचा वापर करून चाला तर ध्येय गाठाल. आणि इथे मात्र ध्येयाकडे वाटचाल करताना सिंगल डबलला महत्व देत असताना हे फलंदाज मैदानामध्ये आपण पाहू शकाल. यावेळेला विकेट करायचा आहे आणि त्या ठिकाणी मिस फिल्डिंग. सिंगलला प्राधान्य. 1 रन महत्वाची मिळाली. प्रत्येक रन आता मौल्यवान. आता इथे येणारे काही बॉल आणि विजयासाठी 9 धावांचे समीकरण. हिंदुस्थान प्लॅटिनम प्रीमियर लीग 2024 पहिलं पर्व सीझन 1 आपण पाहता एखादं अप्रतिम आयोजन. हे पहिलं पर्व त्यावर आहे तमाम सर्वांना गर्व. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. 8 रनची गरज या मॅच मध्ये असेल बॅटिंग करणाऱ्या 1 HP चॅम्पियन्स टीमला. रखरखत्या उन्हामध्ये दुपार सत्र मे मध्ये क्रिकेट नाही आहे. सर्वात कमी प्रमाणात क्रिकेट पाहायला मिळतं, परंतु आज या मे महिन्यामध्ये क्रिकेटचं आयोजन. आणखीन एक वाईट. क्या बात आहे. सामना अगदी सोपा झाला. बघा शाहरुख खान यांची ट्रेडमार्क स्टाईल. क्या बात आहे. गोट्या सर यांच्या माध्यमातून वाईटचा इशारा. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती आहे 34. अजूनही 7 रनची गरज. येणाऱ्या काही बॉलमध्ये थोडासा बॅकफुटला चालला हा संघ. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ प्लेन बॉल मागे जाऊन जागा बनवली. स्क्वेअर लेग क्षेत्राकडे फटका खेळून काढला. दरम्यान 1 रन या चेंडूवरती मिळाली. अजूनही 6 धावांची गरज. सनी यांच्या बॅटमधून 1 धाव पण पाहिली. धावसंख्येत भर. षटक क्रमांक 3 संपलं. लांब लचक षटक. आता 12 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची गरज. बघा शॉर्ट टीमिटिंग. या सेमीफायनलच्या दोन्ही संघ विनंती करतो या ठिकाणी ईपी फायटर आणि ईसी इलाइट 11. ईपी फायटर टीमने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते म्हणजे ईसी इलाइट 11. दोन्ही संघ आपण व्यासपीठासमोर या. सामना जेव्हा संपेल लगेचच मैदानाचा आपण ताबा घ्यायचा, कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे आणि बरोबर ॲक्युरेट वेळेमध्ये आपल्याला ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न करायची. पहिलं पर्व 12-6 गोलंदाजी मार्फत गोलंदाज आलाय विकी आणि समोर फलंदाज सनी. 12 चेंडू आणि 6 धावा. कोणता संघ विजय होईल सेमीफायनल मध्ये, कोणता संघ पोहोचेल, प्रत्येकाला उत्कंठा आहे या मॅचची. धीम्या गतीचा बॉलला लेफ्ट केला, सोडून दिला आणि पंचाने या बॉलला वाईड घोषित केलं. खरं तर पाटील सर आपल्याला एक मॅच आठवली असेल, पाकिस्तान विपक्ष भारत. अश्विनने 9चा बॉल सोडला होता. शेवटला 1 बॉल 2ची गरज असताना आणि तो निर्णय भारतीय संघासाठी महत्वाचा राहिला, कारण वाईड बॉल घोषित केला. त्यानंतर एक चांगला फटका लगावत विराट कोहलीची संघर्षमय इनिंग त्या स्पर्धे सामन्यामध्ये पाहिली होती. इथे देखील आपण पहिला शॉर्ट ऑफ प्लेन बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. जबरदस्त क्रिकेट. 1 धाव आली. 1 रनने मात्र आता कॅल्क्युलेशन बदललं. शेवटचे बॉल 11. विजयासाठी 4 धावांची गरज. यस 4 रन 4 धावा करायच्या. रिमेनिंग 11 बॉल. राहिलेल्या 11 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. प्रचंड संघर्ष पाहायला मिळाला फिल्डिंग टीमच्या वाट्याला. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. लाईन चांगली होती. टप्पा अतिशय योग्य होता. गुड लेंथला टाकलेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि त्यानंतर आपण पाहिला निर्धाव चेंडू पंचांनी घोषित केलाय. 10 चेंडूमध्ये 4 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहे. संघर्ष आपण पाहताय. यावेळेला विकेट करायचा. फटका फसला. झेल घ्यावी लागेल आणि इथे मात्र झेलचा प्रयत्न. कहाणी में ट्विस्ट. 1 मोर विकेट डाऊन.
येस येस आम्ही जे गायकवाड त्यांना देखील 100 रुपये देऊन टाका जेणेकरून त्यांचा 90चा पॅक तरी सुटेल. अनंत काते गोटे यांच्या पावला पाऊल ठेवून त्यांचा एक जबरदस्त डान्स. अनंत काते अजून एक सिंगल, फक्त 3 रनची गरज. 38 वरती पोहोचला बॅटिंग करणारा 1 HP चैंपियन संघ. 3 रनों की जरूरत यहाँ पे बैटिंग टीम को. कुछ गेंदे शेष, 3 रनों की जरूरत. लेट कट गॅप मध्ये हा फटका चालला मागे डीप थर्ड मॅनला. प्रोटेक्शन मिळेल. 1 धाव या ठिकाणी असेल. अजून 2 धावा करायच्या देणाऱ्या काही बॉल मध्ये बॅटिंग टीमला. चला नेक्स्ट मॅच साठी ईपी फायटर अँड EC इलाइट 11 दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. त्या ठिकाणी पहिला सेमीफायनल उपांत्य फेरीचा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल 2 टीमच्या दरम्यान. ए ग्रुप मधला हा सामना. ए आणि बी ग्रुप, प्रत्येक ग्रुपमध्ये 4 संघ. लो फुल टॉस फक्त दिशा दिली आहे आणि इथे सिंगल कंप्लीट दुसऱ्यांचा प्रयत्न केला जाईल का, कदाचित केला जाईल आणि विनिंग रन आणि हा सामना जिंकला या ठिकाणी 1 HP चॅम्पियन संघाने. अभिनंदन टीम सेमीफायनल मध्ये प्रवेश. हार्ड लक टीम RS सिल्वर स्ट्रायकर्स. डीजे प्लीज. असं नका बघू येते मला